श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 14. सायनदेवांनी विनवणी केली की मी ज्या ठिकाणी नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया मला या संकटातून मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर हात ठेवून निश्चिंत केले व तो आल्यावरच मी पुढील यात्रेस निघेल असे सांगितले. ज्यावेळी सायनदेव यवनाकडे गेले त्यावेळी तो यवन अत्यंत क्रोधित झाला आणि तात्काळ यवनाला निद्रेनं घेरले व कोणी ब्राह्मण आपणास ठार करत आहे असा त्यास भास झाला. यवन निद्रेतून जागा होऊन त्याने सायनदेवाचे चरण धरले व माफी मागून वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला. तदनंतर श्री गुरूंनी सायनदेवास मी तुला पुन्हा दर्शन देईल असे आश्वस्त करून आशीर्वाद दिले व पुढील यात्रेस निघाले. बोध. ज्याच्या हृदयी श्री गुरुस्मरण असेल त्यास काळ मृत्यू बाधू शकत नाही. श्री